आज आपण कमला हेअर किचन मध्ये काजू करीची रेसिपी बनवलेली आहे। कशा पद्धतीने बनवली माझा व्हिडिओ बघा, स्टेप बाय स्टेप तुमच्या लक्षात येईल। व्हिडिओ स्किप करू नका। खूप छान खायला चवदार आणि थोडीशी युनिक वेगळ्या पद्धतीने बनवलेली। नेहमीची काजू करी तर आपण बनवतोच, पण मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे। तुम्ही पण या पद्धतीने काजू करी बनवाल। तर व्हिडिओ आता आपण सुरुवात करायच्या आधी कमला हेअर किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आपल्याला काजू करी बनवायची, त्याच्यासाठी मी एका कढईमध्ये 1.5 ग्लास एवढं पाणी ठेवून घेतलं। मी तर गॅस जोरात केला, त्याच्यावरती आपण ठेवली चाळण। त्याच्यामध्ये आपल्याला कांदे ठेवून घ्यायचे। इथे मी छोटे छोटे असे 3 कांदे घेतले। तर टोमॅटो पण ठेवून घेते। त्याच्यामध्ये आपल्याला काजू ठेवून घ्यायचे। 2-3 असं लसूण पाकळ्या। आता याला आपण 5 मिनिटासाठी असंच आपण झाकून ठेवतो। 5 मिनिटं झाले, झाकण उघडून बघू आपण। बघा छान मस्त स्टीम दिली आपण। टोमॅटो, कांदा, काजू सर्व याला आपण स्टीम देऊन घेतले। आता आपण ते खाली उतरून घेऊ। स्टीम का दिली मी, आपण टोमॅटो, काजू हे सर्व आहे ना, कांदा आपण जे पाण्यात उकळवतो ना, याच्यातलं जे जीवनसत्व आहे ना, हे सर्व पाण्यामध्ये जातं। कोणी भाजीला ते पाणी वापरता, कोणी नाही वापरत। आणि टोमॅटोचं पण पूर्ण आंबटपणा त्या पाण्यात असतो, त्याच्यामुळे जास्त करून नाही वापरत। त्याच्यामुळे मी स्टीम देऊन घेतली। स्टीम दिल्यानंतर हे बघा पाण्यामध्ये आपलं याचं काही पण जो अर्क असतो, कस म्हणतो आपण त्याला, ते गेलेलं नाही। परत मी कढई ठेवून घेतली गॅसवरती। आता आपल्याला काजू करीसाठी काजू तळून घ्यायचे तेलामध्ये। थोडं नॉर्मल तेल टाकते मी, तेच आपण भाजीला पण वापरणार आहोत। काजू टाकून देऊ त्याच्यामध्ये आपण। काजू आपल्याला तळून घ्यायचे काजू करीसाठी। थोडी कोथिंबीर घेतली फ्रेश, एक 4-5 लसूण पाकळ्या, आलं घेतलं आणि 2 कांदे घेतले। हे सर्व बारीक मी करून घेते। आता काजू असे हलके गोल्डन ब्राऊन करून घेतले। आता ते काढून घेतले। आपण ज्या कढईमध्ये काजू फ्राय करून घेतले ना, त्याच्यातलं मी तेल काढून घेतलं। त्याच्यामध्ये आपण थोडंसं जिरे टाकून देऊ, कांदा टाकून देऊ, हलकंसं असं मीठ। गॅस कमीच ठेवलाय मी। हलकंसं असं कांद्याचं पण कलर बदलले। त्याच्यामध्ये आता अद्रक लसूणचे जे बारीक करून घेतलेले ते टाकून देऊ त्याच्यामध्ये। थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ, चव छान येते आपल्या भाजीत। आता आपण जे स्टीम करून घेतलेले ना कांदे, लसूण, काजू, टोमॅटो तो टाकून देऊ। हे लसूण, त्याच्यानंतर हे काजू सर्व आपल्याला एकत्रच पेस्ट बनवून घ्यायची। टोमॅटो लगेच त्याची साल निघून जाते। सर्व आता मिक्सरला, कांदा पण छान मऊ झाला। मिक्सरला आता इथे मी दळून घेते। कांदा पण पूर्ण आपला मऊ झाला। आता इथे टोमॅटो, काजू, लसूण याची जी प्युरी बनवून घेतलेली आहे ना, ते टाकून घेऊ आपण त्याच्यामध्ये। सर्व मी एकत्र दळून घेतले। कांदा, टोमॅटो, काजू, लसूण थोडं मिक्सरचं भांड्यामध्ये ज्याच्यात आपण दळून घेतलं ना
त्याच्यातच पाणी टाकून धुवून घेतलं मी. थोडं पाणी टाकून घेतलं त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार मसाले टाकून घ्यायचे. माझ्याकडं काळा मसाला आहे, खानदेश स्पेशल. हा तिखट नाही आहे जास्त. थोडी आपली कलर येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चम्मच एवढी ती पण टाकून घेतली. मसाले व्यवस्थित असे शिजले गेले त्याच्यामध्ये. आता आपण त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊ. तुम्हाला कसं पाहिजे, पातळ घट पातळ ते बघून त्याच्यानुसार पाणी टाकून घ्यायचं. आता मला हे थोडंसं घट वाटतंय, मी अजून पुन्हा थोडं पाणी टाकून घेते त्याच्यामध्ये. कारण की आपले मसाले पूर्ण शिजलेले, आता काही त्यांना शिजवायची गरज नाही. फक्त आपल्याला काजू टाकल्यानंतर, एक उकळी आल्यानंतर गॅस आपल्याला लगेच 1 मिनिटानंतर बंद करायचा. चवीनुसार मीठ टाकून घेते. आधी आपण कांद्यामध्ये मीठ वापरलेलं आहे थोडं. आता गॅस जोरात केला. आता याला उकळी आली का लगेच काजू टाकून घेते. त्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकून घे थोडी. आता काजू टाकून घे त्याच्यामध्ये. काजू मी खूप व्हाईट नाही ठेवले, थोडेसे गोल्डन ब्राऊन केले, म्हणजे खायला खूप छान लागतात ते. फ्रेश अशी कोथिंबीर. आपली काजू करी तयार झाली. नेहमीची जी रेस्टॉरंटची जी आपण घरी बनवतो ती उकळत्या पाण्यामध्ये टाकून ती काजू करी बनवल्या जाते. पण मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने, मी जशी बनवते ना त्या पद्धतीने मी बनवली. कांदा, टोमॅटो, काजू, लसूण यांना स्टीम देऊन मी बनवली. त्याच्यामुळे त्याचं जे जीवनसत्व, जे अर्क असतो तो पाण्यामध्ये जात नाही. ही काजू करी खायला खूपच छान चवदार लागते. माझी रेसिपी आवडलीच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुकवर फॉलो करा. आजची रेसिपी आपली पूर्ण झाली.